मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता हा 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात आला आहे। मात्र हे पैसे मिळवण्यासाठी तसेच योजनेचे पुढील हफ्ते मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ही 3 कामे करावी लागणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे। महायुती सरकारच्या घोषणापत्रात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले। मात्र एक वेगळी सूचना सुद्धा सरकारद्वारे देण्यात आली आहे आणि महिलांना ही 3 कामे करावी लागणार आहे, जी केल्यानंतरच त्यांना डिसेंबर आणि योजनेचे पुढील हफ्ते मिळवता येतील। पूर्वी 1500 रुपये महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येत होते, म्हणजेच वर्षाकाठी 18,000 रुपयांचा लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेला मिळत होता। आता तो लाभ दरवर्षी 25,200 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे। मात्र ह्या पैशांचे वाटप सरसकट सगळ्याच महिलांमध्ये करण्यात येणार नाहीये। ज्या महिला ही 3 कामे करतील केवळ त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाणार आहेत। तेव्हा ही 3 कामे कोणती कागदपत्रे असणे तुमच्याजवळ आवश्यक आहे आणि कोणत्या महिलांचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहे, सगळी डिटेल जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट तुम्हाला करतोय। लाडकी बहीण योजनेशी संबंधित लेटेस्ट अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। तसेच या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, नव्या अपडेटनुसार एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, जी घर बसल्या तुम्ही करू शकता। एक मिस कॉल तुम्हाला द्यायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे की तुमचं बँक खातं चालणार आहे की नाही। डिसेंबरचा किंवा त्याच्या पुढचा हफ्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काही अडचण तर येणार नाही ना। बऱ्याच महिलांनी आतापर्यंत स्टेट बँकेचे पोस्टाचे खाते उघडले, कॅनरा बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, HDFC बँक असेल, तर अशा विविध बँकांचे खाते महिलांनी उघडले आहेत। मात्र या बँक खात्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे। मित्रांनो, आता काहीच दिवसांमध्ये आचारसंहिता संपुष्टात येणार आहे आणि लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात देखील होणार आहे। 2100 रुपयांचा हफ्ता योजनेच्या लाभार्थी महिलांना मिळायला सुरुवात होणार आहे। मात्र हे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला अडचण देखील येऊ शकते आणि ह्या अडचणीपायीच अनेक महिलांना आतापर्यंत पूर्ण पैसे मिळालेले नाहीत, तर काही महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही हफ्ता मिळालेला नाहीये। अनेक बहिणी कमेंट करून सांगत असतात की सर, आम्हाला आतापर्यंत योजनेतून एकही रुपया मिळालेला नाहीये। आम्ही कधीचाच फॉर्म भरलाय, आमचा फॉर्म ऍक्सेप्ट देखील झाला, मात्र पैसे मिळण्यात कुठली अडचण येते आहे ते कळायला मार्ग नाही। आम्ही आधार कार्ड सीडिंग देखील केले, बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले, मात्र तरीही आम्हाला योजनेचा लाभ मिळू शकलेला नाहीये। तेव्हा मित्रांनो, आता मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते अगदी लक्षपूर्वक तुम्हाला ऐकायचं आहे आणि ती कामे लगेच करायची आहेत, जेणेकरून आतापर्यंत जे पैसे तुम्हाला मिळाले नसतील ते तर मिळतीलच, शिवाय योजनेचे पुढील हफ्ते मिळवताना देखील तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही। हा अनुभव आतापर्यंत तुम्हाला आला असेल की तुमच्या आजूबाजूच्या साऱ्या महिलांना पैसे आले, पण तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायचं काही नावच घेत नाहीये। बाकीच्या महिलांना पैसे येतात, तुमच्या शेजारणीला येतात, मैत्रिणीला येतात, आईला येतात, बहिणीला येतात, मात्र तुम्हाला येत नाही। जेव्हा की पैशांची सगळ्यात जास्त गरज तुम्हाला आहे। बँकेत विचारपूस करायला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा भरमसाठ गर्दी बघायला मिळते, अनेक चक्रा माराव्या लागतात। त्यामुळे मित्रांनो, लगेच ही कामे करून घ्या, कारण सध्या बँकांमध्ये इतकी गर्दी नाहीये आणि महत्त्वाचं म्हणजे सरकार स्थापनेनंतर लगेचच सरकार आणखी मोठ्या योजना आणणार आहे, ज्यात रोजगारासंबंधी योजना, कृषी संबंधी योजना, मोफत शिक्षणासंबंधी योजना, पर्यटनासंबंधित योजना अशा असंख्य योजनांचा समावेश आहे। मात्र लाभार्थ्यांना याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांची कागदपत्रे अगदी ओके असणे गरजेचे आहे। बँकेचे खाते असे असावे की ज्याचे DBT इनेबल आहे, ऍक्टिव्ह आहे, कारण सरकारी योजनांचे पैसे तुम्हाला तेव्हाच मिळू शकतील जेव्हा तुमच्या बँक अकाउंटचे DBT ऍक्टिव्ह स्टेटमध्ये असेल। ज्या महिलांनी अजूनही आधार कार्ड सीडिंग केलेलं नसेल त्यांनी लगेच हे एक काम पूर्ण करून घ्या, त्याशिवाय DBT इनेबल होणार नाही आणि कोणत्याच योजनेचे पैसे तुम्हाला मिळू शकणार नाहीत। मग ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा मग मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असो किंवा अगदी मग PM किसान योजना असो, केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची योजना कोणाचीही असो, जर तुमच्या बँक खात्याचे DBT इनेबल नसेल तर इन एनी कंडिशन पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊच शकत नाहीत आणि ही एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवा। मित्रांनो, आधार कार्ड लिंकिंगचे स्टेटस तुम्ही ऑनलाईन देखील चेक करू शकता। यासाठी UADAI.in या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता आणि तिथे आपल्या आधार कार्ड लिंकिंगचे स्टेटस चेक करू शकता। तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला तिथे कळून येईल। तसेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही एकाच बँकेला तुम्ही तुमचे आधार कार्ड लिंक करू शकता। मित्रांनो, या वेबसाईटवरून तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे की नाही हे कळून येईल
आणि जर हे ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला चिंता करण्याचं काहीच कारण नाही. जे पैसे, जे हफ्ते तुम्हाला आतापर्यंत मिळाले नसतील ते नक्कीच तुम्हाला आचारसंहिता संपुष्टात आल्याबरोबर मिळायला सुरुवात होणार आहे. अशा अनेक महिला आहेत ज्यांना त्यांचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक केलं आहे ते सुद्धा अजूनही माहिती नाही. तेव्हा महिलांनी अशा बाबतीत जागरूक राहावे. मित्रांनो, हे झालं आधार कार्ड सीडिंग बाबत. ह्यानंतर आता दुसरं महत्वाचं काम, तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे देखील तितकेच महत्वाचे आहे. तेव्हा हे सुद्धा चेक करून घ्या. याबाबतची चौकशी तुम्ही बँकेत जाऊन करू शकता. जर तुम्हाला बँकेशी रिलेटेड एकही मेसेज आतापर्यंत आला नसेल, जर पैसे तुम्ही विड्रॉल केले किंवा त्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा केले तरी देखील एकही मेसेज तुम्हाला आला नसेल, तर ह्याचा अर्थ हाच होतो की तुमच्या बँक अकाउंटला मोबाईल नंबर लिंक नाहीये. जर तुमचं SBI बँकेचं अकाउंट असेल तर तुम्हाला एक मेसेज करायचा आहे. कॅपिटल लेटर्स मध्ये MBSREG हा मेसेज तुम्हाला 567676 या क्रमांकावर पाठवायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, MBSREG हे कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिलेला मेसेज तुम्हाला 567676 वर पाठवायचा आहे. हा मेसेज जर तुम्ही पाठवला तर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्यासोबत रजिस्टर होईल. मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया शिवाय इतर बँकांचं जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही एक काम करू शकता. तुमच्याजवळ ATM कार्ड असेल ते घेऊन ATM मध्ये जा. मशीनमध्ये ATM कार्ड इन्सर्ट करून रजिस्टर माय मोबाईल नंबर हे ऑप्शन सिलेक्ट करा. आणि जर तुमच्याकडे ATM कार्ड नसेल तर मग तुम्ही बँकेत जाऊन याबाबत विचारपूस करू शकता. तेथील कर्मचारी तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी मोबाईल नंबर लिंक करून देईल. आता कोणत्या बँकेला मोबाईल नंबर जोडायचा ते देखील महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आधार कार्ड सीडिंगच्या वेळी जे बँक खातं तुम्हाला तिथे दिसलं त्याच बँक खात्याशी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. मित्रांनो, जर तुमचं पोस्टाचं खातं असेल तर तुम्हाला REGISTER म्हणजेच रजिस्टर हा मेसेज 7738062873 ह्या नंबरवर पाठवायचा आहे. मित्रांनो, REGISTER हे तुम्हाला कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचं आहे. आणखी एक महत्वाचं तिसरं काम तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही आतापर्यंत बँक खात्यातून सगळे पैसे काढले असतील आणि आतापर्यंत तुम्हाला हफ्ते आले असतील, 1 हफ्ता 2 हफ्ता किंवा पूर्ण 7,500 रुपये देखील आले असतील, तर तुम्हाला त्या बँक खात्यात काही पैसे टाकून ठेवायचे आहेत. 100 200 500 इतके पैसे टाकले तरी चालेल. बँकेमध्ये जाऊन तुम्ही याबाबत चौकशी करू शकता की मिनिमम बॅलन्स आम्हाला किती ठेवावा लागेल. तेथील बँक कर्मचारी जे काही सांगतील तितके पैसे तुम्ही ठेवायला हवे. तर मित्रांनो, ही 3 कामे तुम्हाला अर्जंटली करायची आहेत. ही कामे करायला उशीर करू नका. लवकरात लवकर ही कामे पूर्ण करून घ्या, जेणेकरून पुढील हफ्ते मिळवण्यात तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही. मित्रांनो, यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे सुषमा अंधारे यांनी लाडकी बहीण योजनेवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. त्या म्हणाल्या की लाडकी बहीण नावाने सध्या मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू असून नागरिकांची गोंधळलेली अवस्था झाली आहे. भावाने केलेल्या मदतीची कधीही जाहिरात केली जात नाही. गोरगरिबांचे शोषण करून विविध माध्यमातून जमा केलेला कर हा आपलाच पैसा आहे आणि लाडकी बहीण योजनेतून तो परत येत आहे. राज्यात महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा अनेक समस्या आहेत. 3 वर्षांची मुलगी असो की 70 वर्षांची आजी, त्या सुरक्षित नाहीत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोजच कानावर पडतात. भाजपशी संबंधित कुठल्याही घटनेत गुन्हा दाखल होत नाही. रात्री अपरात्री घडणाऱ्या गुन्हेगारी घटना दिवसाढवळ्या समाज माध्यमांसमोर आणि पोलीस स्टेशनमध्ये घडत आहेत. कोयता गँगचा हैदोस. खरं तर पोलीसही सुरक्षित नाहीत. अशा प्रकारे विविध मुद्द्यावरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर जहरी टीका केली. मित्रांनो, सुषमा अंधारे यांच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. तसेच जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय महाराष्ट्र.